नमस्कार. रामकृष्ण हरी. समर्थ रामदास स्वामींनी ज्या हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा वारीला केली त्या हनुमानजीचं दर्शन करण्यासाठी आपण आलेलो आहोत आणि हे निसर्गरम्य वातावरणामध्ये आले आपण जाऊ आणि हनुमानजीचं दर्शन घेऊ. इकडेच बाजूला एक धरण आहे, डॅम आहे. त्या डॅमवर सुद्धा आपल्याला जाता आलं तर जाऊ, पण त्या अगोदर आपण हनुमानजीची मूर्ती कशी आहे समर्थ रामदास स्वामींच्या आपण प्राणप्रतिष्ठा झालेली ते आपण पाहूया. चला. मंदिराच्या परिसराचा प्रवेशद्वार. या ठिकाणी तुम्ही हनुमानजीच्या पूजेसाठी पूजा सामुग्री घेऊ शकता. अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो. अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो. समर्थ रामदास स्वामींनी या हनुमानजींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा जी केलेली आहे, या पहाडाचं नाव आहे सातपुडा पर्वत. आणि सातपुडा पर्वतामध्ये छोटीशी नदी आहे. खूप रम्य ठिकाण आहे. हे हनुमानजीचं मंदिर आहे दुरून बघितलं तर. आणि ही नदी आहे, ही ती नदी आहे. आणि लांबून लांबून लोक या ठिकाणी दर्शनाला येतात आणि पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा हे प्रसिद्ध आहे. आणि आता पावसाळ्याच्या तोंडावरती सगळीकडे हिरवळ आहेत, तुम्ही बघू शकता. थोडंसं वर गेल्याच्या नंतर वारी डॅम आहे. या ठिकाणी तुम्ही पोहण्याचा आनंद सुद्धा घेऊ शकता. पूर्ण वर्षभर मित्रांनो या ठिकाणी पाणी असते, कारण वरच्या अंगाला डॅम आहे. भव्य दिव्य अशा प्रकारचं बांधकाम. या ठिकाणी तुम्ही हनुमानजींच्या सेवेसाठी पूजेसाठी नारळ, हार, प्रसाद घेऊन जाऊ शकता. सध्या 2024 मध्ये या ठिकाणी जटाशंकर महादेवाच्या मंदिराचं बांधकाम चालू आहे. या ठिकाणी येऊन लोक पंक्ती देतात, अन्नदान करतात. आणि तुम्हाला पाहायला मिळत असेल या ठिकाणी वानरं सुद्धा भरपूर आहेत. मंदिराच्या दिशेने चढत असताना सुरुवातीलाच एक हनुमान मंदिर लागते, जे की हनुमान मंदिर फार पुरातन आहे. हे आहे मंगलद्वार. हे मुख्य द्वार आहे आणि या द्वारातून आपण प्रवेश केलेला आहे.
समर्थांनी प्राणप्रतिष्ठा केलेली मूर्ती या मंदिरात आहे मित्रांनो, आपण बघू शकता। हेच ते मुख्य मंदिर आहे। याच हनुमानजींची प्राणप्रतिष्ठा समर्थ रामदास स्वामींनी या ठिकाणी केलेली आहे। हे आहेत बालकदासजी महाराज, हे हनुमानजींचे जुने पुजारी। इथे एक काउंटर आहे, या ठिकाणी तुम्ही इच्छेनुसार देणगी मंदिराला देऊ शकता। आता आपण पुऱ्या मंदिराची परिक्रमा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी भाविकांनी नारळ बांधून ठेवलेले आहेत मित्रांनो। या हनुमानजीला तुम्ही इच्छापूर्ती हनुमान सुद्धा म्हणू शकता। या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या इच्छा पूर्ण होतात आणि इच्छा पूर्ण झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते नारळ बांधतात। आणि आपण आता पाहणार आहोत ज्या समर्थांनी या ठिकाणी हे मंदिर उभं केलं, त्या समर्थांचं हे एक मंदिर आहे। या समर्थ रामदास स्वामी या ठिकाणी यज्ञ केला जातो आणि समर्थांचे आराध्य भगवान प्रभू रामचंद्रांचं हे मंदिर आहे। खूप सुंदर आणि हे आहेत तपोमूर्ती श्री 108 श्री दामोदर दासजी स्वारी। या क्षेत्रावरती प्रतिष्ठा जन्मोत्सव विशाल भंडारा दरवर्षी साजरा होतो। लाखो भाविक या ठिकाणी येतात आणि हनुमानजींचा प्रसादाने पावन होतात। वेगवेगळ्या प्रकारचे पर्यटक या ठिकाणी दर्शनाला येत असतात। राज्यभरातून, प्रत्येक जिल्ह्यातून किंबहुना मध्य प्रदेशातून सुद्धा या ठिकाणी लोक येतात, भाविक येतात, भाविकांची खूप गर्दी असते। आणि मित्रांनो, हे ठिकाण आहे नारळ फोडण्याचं स्पेशल ठिकाण। भाविकांना जर फिरून फिरून तहान लागली असेल तर त्यांना पाणी पिण्यासाठी थंड पाण्याची व्यवस्था सुद्धा संस्थांनी केलेली आहे। अशा प्रकारचं सुंदर समर्थ रामदास स्वामींच्या कारकिर्दीतलं हे मंदिर आहे मित्रांनो। आणि विशाल अशा प्रकारचा ध्वज सुद्धा या नदीमध्ये आहे। सुंदर अशा प्रकारचे पर्वतरांगा, सातपुडा पर्वतरांगा आहे आणि तिकडे एक डोह आहे, ज्या डोहाचं नाव आहे भुईकुंड। माम भाषाचा डोह सुद्धा तो प्रसिद्ध आहे। तर मित्रांनो, मी तुम्हाला समर्थ रामदास स्वामींच्या हातून प्राणप्रतिष्ठा झालेली हनुमानजींची मूर्ती मी दाखवली। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि अशा प्रकारचे पर्यटन स्थळावरती जास्तीत जास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांना हे दुर्मिळ अशा प्रकारचं ठिकाण, निसर्गरम्य ठिकाण सर्वांना समजेल। रामकृष्ण हरी।